हॅलो स्टुडंट, व्यवसाय व्यवस्थापन या विषयाच्या मागील व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 3 पर्यंत पाहिलेलं होतं. या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 4 निर्देशन व संदेशवहन याचा अभ्यास करणार आहोत. पहा, या प्रकरणामध्ये आपल्याला निर्देशन म्हणजे काय, त्याचा अर्थ, व्याख्या, घटक, निर्देशनाची तत्वे, निर्देशनाची तंत्रे आणि निर्देशनाचे महत्त्व अभ्यासावयाचे आहे. त्याचनंतर आपण या प्रकरणाच्या दुसऱ्या भागात संदेशवहन पाहणार आहोत. संदेशवहन, त्याचा अर्थ, व्याख्या आणि प्रक्रिया तसेच संदेशवहनाचे महत्त्व अभ्यासणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण निर्देशनाला सुरुवात करूया. पाहूया निर्देशन म्हणजे काय. बघा, व्यवस्थापनात नियोजन, नियंत्रण, निर्देशन, अभिप्रेरणा ही अत्यंत महत्त्वाची कामे करावी लागतात. संघटना निर्माण करून कामे होत नाहीत, सहकाऱ्यांकडून कामे करवून घ्यावी लागतात. त्यामुळेच कर्मचाऱ्यांना आदेश देणे, मार्गदर्शन करणे ही कामे व्यवस्थापकाला करावी लागतात. त्यालाच निर्देशन असे म्हटले जाते. लक्षात घ्या, कोणत्याही व्यवसाय संस्थेमध्ये कर्मचाऱ्यांना आदेश व सूचना देणे, काम ठरवून देणे, कामाची कार्यपद्धती समजावून सांगणे, कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष कामावर मार्गदर्शन करणे व यांच्या कार्यावर नियंत्रण ठेवणे या सर्व बाबींचा समावेश होतो. निर्देशनामुळे संस्थेच्या विविध कार्यात सुसूत्रता निर्माण होते आणि पूर्वनिर्धारित उद्दिष्टे पूर्ण करता येऊ शकतात किंवा उद्दिष्टे साध्य करता येऊ शकतात. निर्देशनाचा अर्थ हा जर विचारात घेतला तर निर्देशन म्हणजे आदेश, सूचना, मार्गदर्शन व प्रेरणा किंवा कर्मचाऱ्यांकडून काम करून घेणे. हा जरी एक अर्थ आपण ढोबळमानाने विचारात घेत असलो तरी निर्देशनाच्या वेगवेगळ्या विचारवंतांनी व्याख्या केलेल्या, त्यातील काही व्याख्या आपण इथे पाहणार आहोत. पहिली व्याख्या आहे उर्विक व ब्रेजची. पहा, व्यवस्थापनातील जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या स्त्री व पुरुष कामगारांना मार्गदर्शन करणे, प्रेरणा देणे व त्यांचे नेतृत्व करणे म्हणजेच निर्देशन किंवा संचालन होय. पहा, या पहिल्या व्याख्येमध्ये काय सांगितलेलं आहे. व्यवस्थापनातील जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या स्त्री व पुरुष कामगारांना, म्हणजे निर्देशनाची क्रिया ही लैंगिक मतभेदावर नाही आहे, ती स्त्री आणि पुरुष दोन्हीही कामगारांना लागू होती आहे. प्रेरणा देणे व त्यांना नेतृत्व करणे. लक्षात घ्या, व्यवसाय संस्थेमध्ये काम करणारा कर्मचारी वर्ग हा स्त्री असो अथवा पुरुष असो, त्यांना प्रेरणा ही दिली गेली पाहिजे. काम करताना जर मोटिवेशन दिलं गेलं तर ते अधिक चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. म्हणून त्यांना प्रेरणा देणे, त्यांचं नेतृत्व करणे म्हणजेच निर्देशन किंवा संचलन होय. दुसरी व्याख्या दिलेली आहे, निर्देशन म्हणजे प्रत्यक्ष कृती सुरू करणे व कर्मचारी अभिप्रेरणा व शक्ती निर्माण करणे. निर्देशन म्हणजे काय तर प्रत्यक्ष कृती सुरू करणे. आज वरिष्ठ पातळीवरील व्यवस्थापकांनी जे काही निर्णय ठरवलेले आहेत त्याची अंमलबजावणी करणारी कृती ही प्रत्यक्षात सुरू करायची आहे आणि ती कृती करत असताना कर्मचाऱ्यांना अभिप्रेरणा, मोटिवेशन देणं आणि ती शक्ती, ती उद्दिष्टे पूर्ण करण्याची शक्ती निर्माण करणे आणि याच कार्याला काय म्हटलेलं आहे, निर्देशन असं म्हटलं गेलेलं आहे. आता पाहूया निर्देशनाचे घटक कोणते कोणते आहेत. निर्देशनाच्या घटकामध्ये पहिला घटक आहे संचालनाचे व व्यवस्थापनाचे कार्यामधील सहसंबंध. व्यवस्थापकाला व्यवस्थापनाबाबतची विविध कार्य पूर्ण करावी लागतात. संचलन हे त्यापैकीच एक महत्त्वाचे कार्य असते. लक्षात घ्या, संचलनाचा व्यवस्थापनाच्या सर्व कार्याशी संबंध असतो. व्यवस्थापक व्यवसाय चालवण्यासाठी आपल्या संपूर्ण कार्याचे नियोजन करतो आणि त्याची अंमलबजावणी होण्यासाठी सर्व कार्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून निर्देशन हे संचालनाचे व व्यवस्थापनाच्या कार्यातील संबंध आहे हे आपल्याला दिसून येऊ शकते. व्यवस्थापन कार्याचा क्रम ठरवणे. व्यवस्थापन कार्याचा क्रम ठरवणे.
एखाद्या उद्योगात काम करणाऱ्या व्यवस्थापकाला विविध प्रकारची कार्य करावी लागतात, जसे की नियोजन करणे, कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे, संघटन करणे, नियंत्रण करणे, संचलन करणे, यासारख्या विविध क्रिया त्याला कराव्या लागतात. पण या क्रिया कोणत्याही क्रमाने केल्या तर चालत नाही, का तर त्यातनं व्यवसायाची उद्दिष्टे कधीही साध्य होऊ शकणार नाहीत. याकरिता त्या सर्व क्रिया योग्य पद्धतीने पार पडणे गरजेचे असते. त्याचा योग्य तो क्रम ठरवला गेला पाहिजे. त्यामुळे व्यवस्थापनाच्या कार्याचा क्रम ठरवत असतानाच व्यवसाय संस्थेच्या उद्दिष्टाच्या पूर्तीकरिता योग्य तो क्रम ठरला गेला पाहिजे. यासाठी निर्देशनाचा हा घटक सांगितलेला आहे की योग्य क्रम ठरवला जाणे. तिसरा मुद्दा आहे संचलन व इतर कार्याची परिणामता. व्यवस्थापनामधील संचलन हे एक महत्त्वाचे कार्य असले तरी ते इतर कार्यापासून वेगळे किंवा स्वतंत्र स्वरूपाचे नाही. त्याचा व्यवस्थापनाच्या इतर कार्याशी अत्यंत जवळचा संबंध असतो. इतर कार्य प्रभावीपणे करण्यासाठी किंवा परिणामकारकरित्या होण्यासाठी संचलन कार्यात व्यवस्थापकाला यश मिळणे गरजेचे असते. म्हणजे संचलन कार्याची परिणामकारकता हे व्यवसाय संस्थेच्या इतर कार्याच्या यशाशी संबंधित आहे. पुढचा मुद्दा आहे दुहेरी उद्दिष्टे. बऱ्याच वेळा संचलनाबाबत अनेक गैरसमज असतात. संचलन मिळाले म्हणजे वर्चस्व गाजवणे, संचलन मिळाले म्हणजे अहंकार बाळगणे, या स्वरूपाची वृत्ती ही व्यवसाय संस्थेस वाढीस लागू शकते. काम करून घेत असताना व्यवस्थापकांना या पद्धतीने वागून चालत नाही. लक्षात घ्या, एक व्यवस्थापक म्हणून ज्यावेळेस तो काम करतो त्यावेळेस त्याला वर्चस्व तर गाजवावयाचे आहे, पण हे वर्चस्व गाजवताना त्याने हे लक्षात ठेवले पाहिजे की व्यवसाय संस्थेची उद्दिष्टे आपल्याला विसरायची नाही आहेत. ती उद्दिष्ट पूर्ण करून घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना कार्यप्रवृत्त करायचं आहे, त्यांच्याकडने ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ घडवून आणायची आहे. या उद्दिष्टांचा सुद्धा त्याला विचार करायचा आहे. म्हणजे व्यवसाय संस्थेची उद्दिष्टे आणि ती उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी ज्या क्रिया करायच्या त्याची उद्दिष्टे, अशा दुहेरी उद्दिष्टांना सामोरे व्यवस्थापकाला जावे लागते. नंतरचा मुद्दा आहे आदेश देणे. व्यवस्थापकांना संचलन कार्यात विविध प्रकारची कामे करावी लागतात. यामध्ये आदेश देणे हे एक अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य समजले जाते. व्यवस्थापकांना त्यांच्या कार्यासाठी एका विशिष्ट पद्धतीने आदेश देऊन त्यांच्या लोकांना समजून घेऊन त्यांच्याकडने कामं करून घ्यावी लागतात. प्रत्येक व्यक्तीचे स्वभाव वैशिष्ट्ये वेगळी आहेत. आपण बऱ्याच वेळा म्हणतो व्यक्ती तशा वल्ली, म्हणजे त्यांची प्रत्येकाची असणारी स्वभाव वैशिष्ट्य ही वेगवेगळ्या स्वरूपाची असतात आणि या प्रत्येकाच्या स्वभाव वैशिष्ट्याचा अभ्यास आपल्याला करून त्यांच्याकडनं योग्य पद्धतीने काम करून घेण्यासाठी आदेश देणे हे एक निर्देशनाचे घटक आहे. व्यवस्थापनाच्या सर्व पातळ्यावरील कार्य. उद्योगाच्या आकारमानानुसार व्यवस्थापनाचे विविध स्तर असतात. तरी पण सर्वसाधारण व्यवसाय संस्थेमध्ये उच्च, मध्यम, कनिष्ठ असे 3 स्तर दिसून येतातच. उच्च स्तरावरील व्यवस्थापन मध्यम स्तरावरील व्यवस्थापकांना आदेश देतो आणि मध्यम स्तरावरील कर्मचारी कनिष्ठ स्तरांकडून ते काम करून घेत असतात. प्रत्यक्षात काम करणारा हा कनिष्ठ स्तरावरील व्यक्ती असतो किंवा कनिष्ठ स्तरावरील कर्मचारी असतो. म्हणजेच आदेशाच्या अंमलबजावणीचे काम हे वेगवेगळ्या पातळ्यामधून होत असतात. मग या सर्व कार्यांमध्ये एक सातत्य असणे हे गरजेचे असते. आदेश देण्याची प्रक्रिया ही सातत्याने चालू राहते आणि त्याची अंमलबजावणीसुद्धा ही सातत्याने चालूच राहते. म्हणून व्यवस्थापनाच्या सर्व पातळ्यावरील कार्य आहे असे आपल्याला म्हणता येऊ शकते. नंतरचा मुद्दा आहे अधिकार प्रदान करणे. उद्योगाची अपेक्षित कार्य साध्य करण्यासाठी अधिकार प्रदानाची नितांत आवश्यकता असते. प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्या जबाबदाऱ्या योग्य रीतीने पार पाडता याव्यात म्हणून अधिकार द्यावे लागतात. हे अधिकार कर्मचाऱ्यांची योग्यता व पात्रता पाहूनच द्यावे लागतात. कर्मचाऱ्यांना अधिकार मिळाल्यामुळे ते आपली जबाबदारी व्यवस्थितरित्या पूर्ण करू शकत नाहीत. व्यवस्थापकाने अधिकार व जबाबदाऱ्यामध्ये समानता राहील
ही काळजी घेणं देखील आवश्यक असते. नंतरचा मुद्दा आहे दुतर्फा संदेशवहन प्रक्रिया. कोणत्याही कारखान्यात, उद्योगात संदेशवहन हे आवश्यकच असते. आणि लक्षात घ्या, संदेशवहनाची तुम्ही BCमध्ये शिकलेला असाल की संदेशवहनाची प्रक्रिया ही 2 वे कम्युनिकेशन प्रोसेस आहे, दुतर्फी मार्गाची स्वरूपाची आहे. आज वरिष्ठ पातळीवरून घेतलेले आदेश कनिष्ठ पातळीपर्यंत पोहोचणे जसे गरजेचे आहे, तसेच कनिष्ठ पातळीवर काम करत असताना येणाऱ्या विविध अडचणी कोणत्या आहेत, या बाबीसुद्धा वरिष्ठ पातळीपर्यंत पोहोचणे तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणून याचा सुद्धा विचार आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं ठरतं. नंतरचा मुद्दा आहे समन्वय साधणे. व्यवसायामध्ये कोणतंही काम प्रभावीपणे होण्यासाठी प्रत्येक कार्यामध्ये समन्वय घालता आला पाहिजे. व्यवसायाचे कर्मचारी, यंत्रे, कच्चा माल, पक्का माल, उत्पादन प्रक्रिया, हिशोब या सर्व बाबीमध्ये समन्वय प्रस्थापित करता आला पाहिजे. त्यामुळे समन्वय प्रस्थापित करणे हे व्यवस्थापनाचे कार्य समजले जाते. आणि शेवटचा मुद्दा आहे सहाय्यकांना मार्गदर्शन व त्यांच्यावर नियंत्रण. संचालनाच्या कार्यात सहाय्यकांना मार्गदर्शन करण्याच्या क्रियेचाही समावेश होतो. व्यवस्थापकाने कर्मचाऱ्यांना त्यांचे काम समजावून सांगितले पाहिजे. त्यांच्या काम करत असताना येणाऱ्या अडीअडचणी दूर केल्या पाहिजेत. त्यांच्या शंकांचे निरसन केले पाहिजे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्याची क्रिया ही देखील निरंतर चालणारी क्रिया आहे. म्हणजेच व्यवसायाचं व्यवस्थापन करत असताना निर्देशनाच्या कार्यामध्ये या सर्व बाबींचा समावेश होतो हे आपल्याला म्हणता येऊ शकतं. विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढील व्हिडिओमध्ये निर्देशनाची विविध तत्त्वे अभ्यासणार आहोत. माझे व्हिडिओ पाहण्यासाठी माझं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेलच. ज्यांनी नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.